शेतकरी हितासाठी शिवप्रसाद उद्योग समूह कटिबद्ध. शरद बापू मोरे यांच्या नेतृत्वात जनहित जागर मेळाव्याचा धडाका. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव यांच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील गुरसाळे इथं जनहित जागर मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना समूहाचे अध्यक्ष माननीय शरद बापू मोरे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पाढा वाचला. मेळाव्यात बोलताना शरद बापू मोरे म्हणाले की शिवप्रसाद मल्टीस्टेट सहकारी दूध संघाच्या माध्यमातून सभासदांच्या दुधाला इतर संघाच्या तुलनेत प्रति लिटर 5 रुपये अधिक दर दिला जातोय. केवळ दरच नव्हे तर दुधाची गुणवत्ता आणि जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी शिवप्रसाद कॅटल फीड मार्फत उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दुग्ध व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी आणि हा व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योग समूहानं विविध सेवांचे जाळे विणलाय. दूध व्यवसायासाठी शिवप्रसाद अर्बन आणि SPG मल्टीस्टेट तर्फे सुलभ कर्ज पुरवठा केला जातो. SPG इन्शुरन्स तर्फे जनावरांचा माफक दरात विमा उतरवून शेतकऱ्यांचे जोखीम व्यवस्थापन, आरोग्य सेवा. शिवप्रसाद मेडिकल सर्व्हिसेस द्वारे जनावरांची आणि माणसांची औषधं सवलतीच्या दरात उपलब्ध. केवळ व्यवसाय न करता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिवप्रसाद फाउंडेशन मोलाचं कार्य करत आहे. या फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू आणि विविध शस्त्रक्रियांचे मोफत आयोजन करून हजारो रुग्णांना दिलासा मिळालाय. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न. शेतकरी सक्षम झाला तरच देश प्रगती करेल याच उद्देशानं माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात आम्ही जनहित जागर मेळावा आयोजित करून शेतकऱ्यांच्या दारात सेवा पोहोचवत आहोत. शिवप्रसाद मल्टीस्टेट दूध संघ, SPG इन्शुरन्स, शिवप्रसाद कॅटल फीड्स, नमो इटेबल ऑइल, श्री शरद बापू मोरे मोटर वाहतूक सहकारी संस्था अशा विविध माध्यमातून हा समूह आज राज्याच्या सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही यशस्वी घौडदौड शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं आधारवड ठरतीये. या मेळाव्याला गुरसाळे परिसरातील सेंटर चालक, शेतकरी, दूध उत्पादक आणि शिवप्रसाद समूहाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.